किती घाबरतेस? मी काय मारायला आलो तुला? तुझे रोज मला नवीन नवीन आणि वेगवेगळे गुण कळतात दिशा, आणि तुझं कसं आणि किती कौतुक करायचं मला खरंच कळत नाही. किती सुंदर बोललीस तू आज. खरं म्हणजे आजकालच्या जगामध्ये पैसा आणि इस्टेट सोडून प्रेम आणि विश्वास कोणाला हवाय? माझ्या वेळेस मी तर नाकारलं, कारण आमचा काळ वेगळा होता, आमची पिढी वेगळी होती. पण तू नव्या पिढीची असून सुद्धा तू पैसा नाकारलास, प्रेम मिळवलंस, विश्वास मिळवलास. आय एम सो प्राऊड ऑफ यू ईशा. ईशा, मला सांग, आपल्या घरात तुला काही त्रास नाही आहे ना? त्रास? त्रास म्हणजे फक्त भांडणं, वादावादी हाच त्रास नसतो, पण तुझ्या नकळत कोणी तुझ्यावर प्रेशर आणत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या मनात कोणी काही भरवून देत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या आईसाहेबांशी बोललीस मालमत्तेबद्दल, ते कोणी तुला बोलायला लावलं का प्रेशर टाकून? म्हणजे माझी प्रॉपर्टीवरती नजर आहे, मी फसवलंय वगैरे वगैरे, असं कोणी माझ्याबद्दल काही खोटं सांगितलंय का? सर, तुम्ही असं का विचारताय? कारण तू खूप भोळी आहेस ईशा, आणि अशी खूप माणसं आहेत इथे. इथे म्हणजे? इथे म्हणजे सगळीकडे, घरात, बाहेर, ऑफिसमध्ये, सगळीकडेच. आणि तू खूप लहान आहेस ईशा, तुला अजून जगाचा अनुभव नाही आहे, म्हणून मी माझ्या अनुभवातनं तुला सांगतोय की हे असं काही घडलंय का? नाही सर. पण हे लक्षात ठेव. हो सर, मी लक्षात ठेवेन. ईशा, तुला माहिती आहे ना माझा तुझ्यावर किती विश्वास आहे. मग माझी फक्त इतकीच इच्छा आहे की माझ्या बायकोनी स्वतः विचार करून काय तो निर्णय घ्यावा, कोणाच्या सांगण्यावर नाही. सर, मी स्वतःच निर्णय घेतलाय. गुड. पण मग एकदा हाही विचार करून बघ की आई साहेबांनी तुझ्या नावावर प्रॉपर्टी करण्याचा निर्णय का घेतला असेल. हे बघ, आईसाहेब जयदीपच्या नावावर इस्टेट करणार नाहीत. अगदी खरं सांगायचं, जयदीप इस्टेट सांभाळू शकत नाही, त्याची तेवढी कुवत नाही. आईसाहेबांचं आता वय झालंय, सोनिया वहिनी आईसाहेबांशी पटवून घेतील असं मला वाटत नाही. माझ्या नावावर इस्टेट होऊ शकत नाही, कारण इस्टेटीवरचे माझे हक्क मी केव्हाच सोडले. मग आईसाहेबांनी जर तुझ्या नावावर इस्टेट करण्याचं ठरवलंय तर त्यांचा हा निर्णय योग्य नाहीये का ईशा? मला असं वाटतं की आईसाहेबांनी प्रॅक्टिकल निर्णय घेतलाय, त्यामुळे तू इस्टेट स्वतःच्या नावावर लवकरात लवकर करून घे. सर, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर सुद्धा असेल, पण मला आईसाहेबांची इस्टेट नकोय, आणि हा माझा निर्णय. So proud of you. So proud of you. सर, माझी आत्ता खात्री पटली की तू अतिशय विचार करून योग्य तो निर्णय घेतलायस. मी आता स्वतः तुझ्यावरती प्रेशर टाकून तुझा निर्णय तू बदलतेस का याची परीक्षा घेतली, पण नाही, तू तुझ्या निर्णयावर ठाम राहिलीस ईशा. आय एम प्राऊड ऑफ यू. सर, सर, मी 2 दिवस माहेरी जाऊ? का कंटाळलीस मला? नाही, तसं काही नाही, पण सर आई बाबा आलेत ना,
त्यांच्या सोबत गेले असते ना. ॲज यू विश. थँक्यू. चला येतो. अहो ऐका माझं, आजच्या दिवस तुम्ही दोघं इथंच राहा. नाही हो आईसाहेब, नको, आज नको, येतो परत. मागच्या वेळेला ईशाच्या आई आल्या होत्या ना, तेव्हा खूप गप्पा झाल्या होत्या माझ्या. छान वाटलं होतं. तरी नको आज, येऊ परत. तुम्ही राहिला असतात तर माय फ्रेंड वहिनीला पण बरं वाटलं असतं. हो बरोबर आहे, पण आता ईशा आली ना की तिचा निरोप घेऊन लगेच निघतोच आम्ही. ईशा, तुझे आई बाबा जायचं म्हणतायत, तूच थांबव त्यांना आता. आईसाहेब, मीच तुम्हाला विचारणार होते की मी आई बाबांबरोबर जाऊ घरी. का ग, काय झालं? एकदम माहेरी जायचं का म्हणतेस? आईसाहेब, अहो तसं काही नाही, पण चाळीतल्या सगळ्यांची आठवण येते हो मला. म्हणजे गेले की रुपालीला भेटेन, माहीमकर काकांना बरं नव्हतं मध्ये, त्यांनाही भेटेन, आणि सगळ्यांचीच भेट होईल ना तिकडे. बरं जा. साहेब, तुम्ही माय फ्रेंड वहिनीला अशी परमिशन कशी काय दिली माहेरी जायची? अरे, तिची इच्छा आहे ना माहेरी जाण्याची, मग जाऊ दे. हो, पण इथे आपल्याला बोर होईल त्याचं काय? हे मात्र खरंय. ईशा नसली ना की आम्हाला सुद्धा करमणार नाही. बरं, किती दिवस जाणार आहेस तू माय फ्रेंड वहिनी? जयदीप, काय हे? येईल 2-4 दिवसात. जयदीप भाऊजी, जास्त दिवस नाही जाणार, मी लवकर परत येईन, पण प्लीज मला जाऊ द्या. ओके, पण लवकर यायचं. ओके, पाहिलं ना, आमची ही अशीच गत असते तिकडे. बोला. बोला काय बोला? तू बोल. बोललाच का ते शशी? सापाला पोचण्याआधी त्याचे दात कळायला हवे होते झेंडे. तो दंश करेल असं वाटलं नव्हतं मला. विक्रांत, तुझा तिच्यावर अतिविश्वास आहे. मारेल ना पलटी. आता काय बोलली सांग. तिचा निर्णय ठाम आहे, ती प्रॉपर्टी घेणार नाही. आई शपथ, काय करायचं रे या पोरीचं? एवढी अक्कल असेल असं वाटलं नव्हतं मला. दरवेळी काहीतरी वेगळं वागते. मला वाटतं विक्रांत, आता ना आपण जयदीपच्या तालावर नाचायला तयार राहूया. नाचूया आपण त्याच्या तालावर. अजून जिवंत आहे मी, सोडणार नाही मी डाव. मिळालेली संधी अशी सोडणार नाही मी अजिबात. हा जो तुझा स्वतःवरचा अतिविश्वास आहे ना, त्याच्या ठिकऱ्या केल्यात तिनं. अजून ती पुढे काहीतरी करेल. करू दे शेंडे, करू दे. आणि तू इतकं घाबरू नकोस. साप जेवढा विषारी ना, तेवढी जास्त नशा चढते मला. आणि डेंजर नसेल तर डाव खेळण्यात मजा काय? हे बघ, प्रत्येक वेळेस ती तुझ्या अपेक्षेपेक्षा वेगळी वागली आहे, हे तू जरा मान्य कर विक्रांत. करू दे, तिचे 100 अपराध भरू देत, मग बघू तिचं काय करायचं. राजनंदिनी सारखी मुलगी माझ्यासमोर टिकाव नाही धरू शकली, हिचं काय टिकाव लागतं माझ्यासमोर? कोणाचा टिकाव लागेल तो काळच ठरवेल. विलास, विलास, हॅलो. हो, थँक्यू. कॉफी. हे आई साहेब, आज तुम्ही कशी काय आणलीत कॉफी? आज तुला माझ्या हातची कॉफी प्यावी लागणार. ईशा माहेरी गेली ना. ओ नो, विसरलोच मी. तरीच म्हटलं, आज सकाळ सकाळ माय फ्रेंड वहिनीने मला ब्रेकफास्टचा मेनू कसा काय नाही सांगितलं. सोनिया, आज तू कर काहीतरी. मी? बॉबीच्या आजचा ब्रेकफास्ट खायची सवय गेली आता. मला तर सकाळपासून चुकल्यासारखं वाटतंय. खरंच उगाच पाठवलं माय फ्रेंड वहिनीला माहेरी. कम ऑन जयदीप, हे जरा अति होतंय ना. अगं नाही, खरंच. म्हणजे बघ ना, काय करत असेल माय फ्रेंड वहिनी आता तिथे. तिच्या आईच्या हातचा गरम गरम ब्रेकफास्ट खात असेल.
या राईट. नाही नाही, मग करू दे तिला एन्जॉय तिथेच. बाय द वे, वेर इज दादा? झालं सुरू वाटतं यांचं परत. आता डोकं दुखेपर्यंत हे गोळ्या उडवत राहणार. सोनिया प्लीज, दादा वहिनीला मिस करत असणार आहे, बाकी काही नाही. मिस मिस वगैरे काही करत नाहीये. हा सगळा त्यांचा राग आहे, राग. अहो तुमचा राग आमच्यावर का करताय ब्रो? हिला जस्ट गिव्ह मी अ ब्रेक. सोनिया गप्प बस. दादा आपल्यावर का चिडेल? जस्ट स्टॉप दिस. बघितलंस किती इरिटेट करतायत? काही नाही, त्या ईशाने ती इस्टेट ऍक्सेप्ट नाही केली ना, त्याचा राग काढतायत हे. पण त्यात आमचा काय दोष? सोनिया काय बडबडतीयस? नाहीतर काय, ती आपली माहेरी गेली त्यामुळे ती वाचली आणि आता आपण इथे त्या ब्रो इन लॉचा राग भोगतोय. ते का रागवतील सुनबाई? ईशाने स्वतःचा डिसिजन स्वतः घेतला ना, ते पण सगळ्यांसमोर. ते त्यांना आवडलं नसणार. आणखीन काय, ईशाला इस्टेट देण्याचा निर्णय आमचा होता, त्यावर त्यांचं काहीही म्हणणं नव्हतं असं तुम्हाला वाटतं? काल त्यांनी तिचं किती कौतुक केलं हे ऐकलंस ना तू? आणि त्यांना जर इस्टेटीचा मोह असता तर विक्रांत सरंजामे यांच्या नावावर इस्टेट करू नका असा क्लॉज त्यांनी टाकलाच नसता. ईशाने ती नाकारली, याचा राग त्यांना का येईल? पण विक्रांत, आई साहेब, मला चहा, कॉफी, नाश्ता काही नकोय. मला प्लीज काही विचारू नका. आणि मी जेवणात सुद्धा नाहीये, मला भूक नाहीये. विक्रांत, दादा यू आर नॉट ओके. ऑफकोर्स आय एम नॉट ओके. नाहीये मी बरा. कसा असेल मी बरा? विक्रांत शांत व्हा. का अपसेट आहात? आजची सकाळ नेहमीसारखी नाही आहे साहेब. काय झालंय अपसेट व्हायला? सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या समोर तेच पेंटिंग होतं, माझ्या बाजूला तेच घड्याळ होतं, आजूबाजूला सगळ्या गोष्टी त्याच होत्या, पण फक्त ईशा कधी येणार आहे साहेब? अच्छा, म्हणजे हे कारण आहे का? ती 2 दिवसासाठी गेलीये माहेरी, येईल परवा. परवा? परवा 2 दिवस राहू दे तिला तिथे. दादा तुझ्यासारखंच आम्ही सुद्धा मिस करतोय माय फ्रेंड वहिनीला. बघितलं कसे रागाने निघून गेले. ते काय म्हणाले तू ऐकलंस ना? तेव्हा तुझ्या बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही. सावंत, कसा झालाय शिरा? हो, छान झालाय. मग होणारच. आमच्या दुकानातून घेतलेले बदाम टाकलेत, लई चांगले लागतात हं ते. शिरा छान झालाय हो, पण कशाबद्दल? घ्या. शिरा खाऊन झाल्यावर विचारतायत शिरा कशाबद्दल. अहो, माझ्या मुलीच्या नावावर तिच्या सासूबाई प्रॉपर्टी करणार होत्या, ती तिने नाकारली म्हणून. बापरे, सरंजामींची इस्टेट? हो, ईशा नको म्हणाली. का बरं? अहो, ती म्हणाली की ती इस्टेट किंवा ते पैसे माझे नाहीयेत. मला इतक्या पैशांचा आणि प्रॉपर्टीचा मालकी हक्क नका देऊ. मला फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हवाय, बाकी काहीही नको. एवढी मोठी प्रॉपर्टी सोडायची म्हणजे खायचं काम नाही. बघा ना, अहो पुष्पा वहिनी, मी यांना ना नेहमीच म्हणायची की आपली ईशा सगळ्या साडीतल्या मुलींपेक्षा वेगळीच आहे. हो ना? हो 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 हो.
तिची सासूबाई काय म्हणाले त्याच्यावर? अहो त्यांना जरा वाईट वाटलं, पण मग ईशाचं कौतुक पण वाटलं. पुष्पा हे काय? हो निमकर, वहिनीने काय मस्त शिरा बनवलाय बघा. हो वहिनी, निमकरांना पण शिरा द्या ना. हो हो आणते. हा तुमचं आधी अभिनंदन करा. निमकर अभिनंदन. हो पण अभिनंदन कशाबद्दल? हो ईशा बेबीने कमालच केली. सासूला म्हणाली प्रॉपर्टी नको, फक्त आशीर्वाद पाहिजे. तुमचे संस्कार आहेत त्या पोरीवर निमकर. खरं या निमकर, आम्हाला अभिमान वाटला. चालू द्या तुमचं, मी आलो. पुष्पा, हा? अगं तू हे सगळं यांना काय सांगतेस? घरातल्या गोष्टी घरातच ठेवायच्या, बाहेरच्यांना कशाला सांगायच्या? अहो इस्टेट सोडणं काही छोटी गोष्ट नाहीये. ईशानी एवढी मोठी इस्टेट सोडलीये, सांगू दे. अगं हो, तरी पण ती शेवटी आपल्या घरातलीच गोष्टी आहेत ना, त्यांना असू दे हो. बर हा. ऐक जरा, हे घे तिची आवडीची भाजी कर. शिरा ठेवलास ना तिच्यासाठी? बोलले नाही तर काय, एवढा बघा. हा मग ठीक आहे. तुम्ही घ्या खाऊ. पण गेली कुठे ईशा? माहित नाही मला. रुपाली, विक्रांत सरांचं नाव विक्रांत सरंजामे नाहीये. म्हणजे त्यांचं खरं नाव गजा पाटील आहे. हे तुला कसं कळलं? मला ज्या माणसाने सांगितलं त्याचं नाव मी नाही सांगू शकत तुला, पण एका अतिशय खात्रीच्या व्यक्तीकडून हे कळलंय की विक्रांत सर म्हणजेच गजा पाटील आहेत. बापरे. आणि एवढंच नाही रुपाली, मी इलेक्शन ऑफिस मध्ये गेले होते ना, तिथेही विक्रांत सरांच्या फोटो समोर गजेंद्र पाटील हे नाव आहे. हा, ऑफिस मध्ये फ्रॉड करणारा माणूस सुद्धा गजा पाटील. ईशा, पण हे सगळं तुला कसं कळलं? म्हणजे कोणी सांगितलं तुला? रुपाली अगं, हे सगळं मला ज्या माणसाने सांगितलं ना, तो माणूस आणि त्याचं कुटुंब गायब आहे. काय? हो, आणि ते कुठे आहेत, काय करतायत, जिवंत आहेत का नाहीत, काहीच माहित नाही. रुपाली, तू साक्षी आहेस. माझं आणि विक्रांत सरांचं नातं हे विश्वासावर सुरू झालं होतं. अगं मग हे काय आता? सरांनी एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवून ठेवावं? ईशा, मी जेवढी विक्रांत सरांना ओळखते ना, त्यावरून तरी मला असं वाटतंय की त्यांची तशीच काहीतरी मजबुरी असेल ग, नाहीतर ते असं का करतील? नाही पण मग हे सगळं सत्य बाहेर येते त्याचं काय रुपाली? जर विक्रांत सर म्हणजेच गजा पाटील आहेत, तर मग त्यांनी पकडून दिलेला माणूस कोण आहे? आणि मुळात जर फ्रॉड गजा पाटीलनी केलाय, म्हणजेच तो फ्रॉड विक्रांत सरांनी केलाय. पण मग त्या दिवशी तो माणूस कोण होता जो माझ्या समोर कबूल करत होता की मी गजा पाटील आहे म्हणून? ईशा, आपण डिरेक्ट जाऊन त्या गजा पाटलाला भेटलो तर म्हणजे तो आपल्याला सगळी माहिती देऊ शकेल ना. हे बघ, कदाचित असं असू शकतं ना की फक्त नावच सेम आहे, बाकी काहीच नाहीये. रुपाली अगं, गजा पाटील जेलमध्ये आहे ना. करूया आपण काहीतरी. ईशा, तुझ्या ओळखीचं कोणी पोलिसात आहे का ग? रुपाली, मी ओळख काढणं खूप रिस्की ठरेल, कारण अगं सरंजामेंना सगळीकडेच ओळखतात. म्हणजे उगाच कोणाला संशय नको यायला ना. तेही खरंच आहे. माझ्या ओळखीचं कोणी आहे का बघते. रुक्साना, आपल्या क्लासमध्ये रुक्साना होती बघ, तिचे बाबा पोलीस आहेत ना. अगं अशी काय करतेस? तिच्या बाबांची मागच्याच वर्षी ट्रान्सफर नाही का झाली? अरे हा, तेव्हाच ती क्लास सोडून गेली ना. दुसरं कोण? यस, मोहिते काका. अगं माझ्या काकूच्या बिल्डिंग मध्ये राहतात बघ ते. स्वप्नाली, अगं तुला माहितीये ना, ती लहानपणापासूनची मैत्रीण आहे बघ, यायची सारखी. तिचे बाबा इन्स्पेक्टर आहेत. आपण त्यांना विचारूया ना, तिच्याकडून आपल्याला काही ना काही मदत नक्की मिळेल. अगं पण गजा पाटील कुठल्या एरियातल्या पोलीस स्टेशन मध्ये आहे हे आपल्याला माहित नाहीये, आणि हे मी ऑफिस मधून पण फाइंड आउट नाही करू शकत. तर डोंट वरी, मोहिते काका आहेत ना, ते शोधतील सगळं. एकदा विचारायला काय हरकत आहे ना. मी फोन करते तिला.
हॅलो स्वप्नाली, रुपाली बोलतेय. कशी आहेस? ऐक ना, तुझ्याकडे एक काम होतं माझं.